चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आताच दिवाबत्ती केली मस्त संध्याकाळी। रामरक्षा अथर्व शीर्ष हे सगळं म्हणायची सवय माझ्या मुलांना मी लावलेली आहे, तर त्यांनी सगळे छान श्लोक म्हटले। रोज रोज पापड कुरडई मसाले हा विषय ऐकून तुम्हालाही कंटाळा आला असेल नाही का? कारण रोजच मी आता मसाल्याचे ऍड पण पोस्ट केल्या, मसाल्याचे भाव सांगितले, माझ्याकडे काय काय आहे ते सांगितलं। रोज तेच तेच ऐकून माणसाला कंटाळा येतो, खरी गोष्ट आहे। आज वेगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। शक्यतो संध्याकाळी आता मी जाणार आहे थोडंसं बाहेर, कारण रोज 3-4 दिवस झाले खूप मसाल्याचं काम चाललंय, थोडा कंटाळा आला। म्हटलं मिस्टरांबरोबर एक चक्कर मारून यावी म्हणून मी आता बाहेर जाणार आहे। आणि आज जे मसाले आणि हळद तिखट सगळं दळून आणले त्याच्यासाठी मी छान एअरटाईट कंटेनर आणलेले आहेत। ते आपण मसाले भरायचे आहे, तिखट भरायचं आहे, तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला हे बघा, असे चौकोनी कंटेनर मी याच्यासाठी आणलेले आहेत तिखट आणि मसाला भरण्यासाठी। एअरटाईट कंटेनर मध्ये जर ठेवलं तर आपलं जे साहित्य आहे हे खूप छान राहतं आणि आपला मसाला वगैरे खराब होत नाही। हे बघा, असे मोठे मोठे कंटेनर आणले ट्रान्सपरंट, याच्यामध्ये भरून ठेवणार आहे। आता तो कसा भरणार आहे ते पण तुम्हाला सांगते। मोठे मोठे 20-20 किलोचे कंटेनर मी आणलेले आहेत चौकोनी, म्हणजे ते आमच्या किचनच्या वरच्या रॅकमध्ये व्यवस्थित बसतात। आणि मग याच्यामध्ये जर मसाला ठेवला तर तो एअरटाईट डब्यामध्ये थंडीत थंडीमध्ये पावसात कसा खराब होत नाही, मसाला व्यवस्थित राहतो आणि मसाला पक्का भाजल्यामुळे मसाला खराब नाही होत। चला बघूया। हा जो मसाला आहे हा कांडप यंत्रावरून दळून आणलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी भरून दिला आणि तो त्याच्यामध्ये आता मी भरणार आहे। म्हणजे माझे मिस्टर भरतील आता, कारण एकदम एकटीला एवढं मला शक्य नाही होत, ते मदत करतात। हे बघा, एकदम 20-20 किलोचेच कंटेनर आणले, म्हणजे कसं एकदम जर आपण केलं मसाला ऑर्डरचा असतो ना, त्याच्यामुळे तो एकदम एकाच याच्यामध्ये भरला डब्यात की मग ते सोयीचं होतं मला। आणि ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या पण 20-20, 25-25 किलोच्या पिशव्या मी विकत आणल्या होत्या, म्हणजे मग दळून झाल्यानंतर गोण्या वगैरे मी आणत नाही, अशा पिशव्यांमध्ये जाणलं तर ते आपल्याला व्यवस्थित पडतं। हे बघा, छान असा काळाभोर मसाला त्याच्यामध्ये झालेला आहे आणि एक नवीन मसाल्याचा एक छान वास येतो। नवीन मसाला थोडा तिखट लागतो कारण तो मुरायचा असतो म्हणून। ती पिशवी आता टाकूनच द्यायला लागेल, कारण तिखट आहे, ती कशाला यूज नाही करता येणार परत। आणि तिखट पण दळून आणलेलं आहे माझ्याकडे, नंदुरबार तिखट आहे आणि मिक्स तिखट आहे, खूप छान आहे। हे बघा, दाखवा होतो मसाला इकडे एवढा सगळ्यांना, डबा उचलून। हात नका घालू आता परत। हे बघा, असा छान मस्त मसाला तयार झालेला आहे। आता त्या जो दुसरा कंटेनर आहे ना त्याच्यामध्ये तिखट भरणार आहे, ते मिक्सच करायला लावलं। ते कांडप मशीन वरून काय करतात, चाळून देतात आपल्याला आणि ते काय म्हणतात की हे जे नंतरून राहिलेले हे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून टाका। मिक्स केलं तरी सुद्धा चालेल, म्हणून त्याची वरची जी पूड राहते ना चाळल्यानंतर ती परत ते मिक्सर मधून काढतात, तिथल्या कांडप मशीन मधून काढतात आणि मग ते आपल्याला देतात, मग ते आपण त्याच्यामध्ये परत मिक्स करून टाकायचं असतं। आमच्या इथे तिखट हळद मसाल्याच्या गिरण्या आहेत, कलंत्री नावाची फेमस गिरणी पण आहे, पण गिरणीतला जो मसाला असतो ना तो एकदम असा भुकटी अशी बारीक अशी भरभरीत येते। कांडप मधला जो मसाला आहे ना तो दळून मस्तपैकी कुटून कुटून एकदम छान होतो, म्हणून कांडप यंत्रावरनच मी दळून आणते। तिखट सुद्धा मिरची सुद्धा कांडप यंत्रावरनं दळून आणते, हळकुंड आणून सुद्धा ते कांडप यंत्रावरनच आणते दळून। आमच्या इथे हरिओम म्हणून आहे आणि एक गोदावरी फ्लोअर मिल आहे, अशा दोन, एक बंद असेल तर एका याच्यातून, असं दोन्ही खूप छान आहे, तिथून मी दळून आणत असते आणि खूप छान आहे। आणि कांडप यंत्रावरचा जो मसाला जो असतो ना तो एकदम मस्त असा मिळून येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते। आता दुसऱ्या ज्या डब्यामध्ये ना तिखट भरणार आहे, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की रोज तुम्हाला तिखट मसाला ऐकून कंटाळा आला असेल, पण हे कुठल्या डब्यात आपण भरतो हे पण तुम्हाला दाखवणार होते मी, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। तिखट भरतं का आता? हे बघा, हे तिखट ह्या गोळीमध्ये आणलं होतं आणि नेमकं एका कांडप यंत्रावरून जे तिखट मी आणलं ना ते आज बंद होतं, म्हणून मग दुसऱ्या कांडप यंत्रावरून मी दळून आणलं। आता हे तिखट आणलेलं आहे, हे पण त्याच्यामध्ये आपण कंटेनरमध्ये त्या ओतून घेऊया। वरती तिखट ओतताना पंखा बंद करायचा, नाही तर मग ते डोळ्यात अंगावर उडतं।
हे बघा 4-5 दिवस झाले खूप काम चाललेलं आहे, त्याच्यामुळे मलाही आज कंटाळा आला. आज मी कुठलंच भाजलेलं नाही, काहीच भाजण्याचं काम केलं नाही. नाही तर मला थालीपीठाची भाजणी पण भाजायची आहे, ती पण कशी भाजायची ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. सातूचं पीठ करायचंय, त्या सगळ्या ऑर्डर असतात म्हणून हे करावं लागतं मला, आणि मला आवडतं पण त्याच्यामुळं. हे बघा ते पण मिक्स करून द्या त्याच्यात. भरडा आहे बरं, तर साईडला त्याच्यातच ठेवा आता तात्पुरतं पिशवी त्या डब्यात. हे बघा लाल भडक तिखट झालेलं आहे मस्त, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आज संध्याकाळी मसाला अगदी नवीन आणलेला आहे, त्याच्यामुळे नवीन मसाल्याची खिचडी करणार आहे मी. कढी आणि खिचडी रात्रीला, त्याच्यामुळे आज सोप्पा बेते एकदम. दाखवा बरं ते तिखट. हे बघा तिखटाचा रंग बघा किती छान लाल भडक आलेला आहे. असं तिखट मस्तपैकी तयार आहे. आता हे दोन्ही कंटेनर पॅक करून मी वरती ठेवून देणार. चला आम्ही आता चालली चक्कर मारायला, कंटाळा आलाय खूप. हे बघा हे रविवार कारंजाचा एरिया आहे सगळा आमचा. शनिवार आहे, तिथे शनी मंदिरामध्ये गर्दी असते खूप. थोडा कंटाळा आला म्हणतं चला जावं चक्कर मारायला. बघा भाजीचे सगळीकडे बसलेले असतात लोक भाजी घेऊन. ही हरभोले दाबेली आमच्या इथे खूप फेमस आहे. मी ज्या डॉक्टरांकडे जाते ना चेक करायला, आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेतो आम्ही. काही झालं तरी सर्दी ताप थंडी असेल तरी आम्ही आयुर्वेदिकच आहे. तर त्या मॅडमला मला मसाल्याचं सॅम्पल द्यायचं होतं म्हणून मी तिकडे जाणार आहे. आणि तसंच म्हटलं स्वामींच्या मंदिरात पण दर्शन घेऊन येऊ. 3-4 दिवस मसाला भाजून हात पण दुखतायत आणि थोडा कंटाळा आला. तो वास येतो सारखा असा मसाल्यांचा, त्याच्यामुळे काही वेळेस काय होतं डोकं दुखतं. त्याच्यामुळे म्हटलं आज चक्कर मारून येऊया. आज एकही काम मी ठेवलेलं नाहीये. चला हा सगळा रविवार कारंजाचा एरिया आहे आणि आमच्या इथे चांदीचा गणपती हा खूप फेमस आहे, तो पण तुम्हाला दाखवते. हा हे राम मंदिर आहे इथे. हे बघा आता इथे चांदीचं गणपतीचं मंदिर आहे, खूप फेमस आहे आमच्या नाशिक मधलं. आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता तिथे पूर्ण आरती होते. छान मंत्र पुष्पांजली आरती, कापूर आरती सगळं तिथे होतं. हे बघा चांदीच्या गणपतीचं मंदिर आहे इथे. हे चांदीचा गणपती इथे दिसला, चांदीचा गणपती मंदिर आहे. खूप गर्दी असते, फेमस मंदिर आहे आमच्या इथलं. आणि हा जो खाली रस्ता जातो हा जातो भोरपट्टीकडे. चला बघू. बघा इथे गंगेवर आलेलो आहे आम्ही आता. इथे गंगेवर संध्याकाळच्या वेळेस खूप छान गार हवा असते, मस्तपैकी लोक येतात. हे बघा रसगुऱ्हाळे, हे बघा वेगळे बर्फाचे गोळे मिळतात. आणि इथे आमच्या इथे करवलचं एक आईस्क्रीम मिळतं, फेमस आहे. हे बघा भेळेची दुकानं आहेत सगळी, भेळबत्त्याची दुकान आहे. बघा इथे पॉट आईस्क्रीम सगळीकडे मिळतं. इथे पॉट आईस्क्रीम मिळतं आणि खूप फेमस आहे, करवलचं आईस्क्रीम म्हणतात इथे मिळतं. आणि आता आपण जाऊया स्वामींच्या मंदिरामध्ये. चला बंद झालं वाटतं मंदिर. हेच थांबा उतरते मी 1 मिनिट. हे बघा हे दिंडोरी प्रणित आहे ना, स्वामी समर्थांचं मंदिर आहे आमच्या इथलं. हे बघा इथे हा हे बघा हे स्वामींचं मंदिर. चप्पल घालून हे झाड आहे इथे उमराचं. सुंदर असं स्वामींचं मंदिर आहे. आणि आता मला यायला उशीर झाला, मग मंदिर बंद झालंय. हे बघा उघडता नाही येणार ती. हे बघा विचार इथे कोणाला तरी उघडता येईल का. हे बघा हे बघा हे स्वामी समर्थांचं मंदिर. मी तुम्हाला म्हटलं ना येईल का. इथे गंगेवरती हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मस्तपैकी तुम्ही पण दर्शन घ्या. हे बघा सुंदर मंदिर एकदम.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। हे बघा, हे स्वामी समर्थांचं मंदिर। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे घे एक मिनिट कॅमेरा मला नमस्कार करू दे। इथे गंगेवरती आलेली आहे मी। इथे खूप छान छान संध्याकाळी गार वाऱ्यात लोक येऊन बसतात, छान वातावरण असतं। इथे भेळीच्या गाड्या आहेत, पाणीपुरी मिळते, आईस्क्रीम मिळतं, सगळं इथे मिळतं। हे बघा, हे बघा, अथर्व ओंकार पण आहेत माझ्याबरोबर। चला, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हे ट्रॅम्पोलिन सारखं आहे। हे बघा, इथे खंडेरावाचं मंदिर आहे आणि इथे सगळी आईस्क्रीमची दुकानं आहेत। आता आम्ही थोड्या अथर्व ओंकारला जर रस वगैरे प्यायचा असेल तर रस वगैरे पाजवते आणि मग घरी जातो आम्ही। चला बघूया। हे बघा, खूप साऱ्या गाड्या, फुटाण्यांच्या गाड्या, दाण्यांच्या गाड्या। हे बघा, हे आईस्क्रीमचे सगळे दुकानं आहेत इथे। हे बघा, दिसतंय तुम्हाला? इथे नदी आहे, मस्त ट्रॅम्पोलिन आहे मुलांना खेळण्यासाठी। ह्या ज्या सगळ्या गाड्या दिसत आहेत ना, हे सगळे बाहेर गावून आलेले लोक फिरायला येतात इथं, त्या गाड्या आहेत। हे बघा, हॉट आईस्क्रीम, लस्सी, दूध, कोल्ड्रिंक, फालुदा सगळं मिळतं। हे बघा, हे कुत्रं केवढं मोठं आहे, बापरे। चला, आता या मुलांना रस प्यायचा आहे तर मग रस पाजवते आणि रस पाजवला की मग जातो आम्ही घरी। ते पाणीपुरी सगळं मिळतं आणि आता रस प्यायचा आहे मुलांना। हे बघा, आईस्क्रीम, कुल्फी सगळे जण इथे सगळ्या भेळपुरीच्या गाड्या। ते दिसतंय ते खंडेरावाचं मंदिर आहे। मुलं म्हणाले उसाचा रस नको, दाबेली खायची, तर आता इथे दाबेली खाणार आहे ते पोरं। का भेळ घ्यायची तुला? हा, दोन दाबेली खायची मुलांना। माझ्या लहान्या मुलाला कांदा वगैरे आवडत नाही, कांदा नका टाकू याच्यामध्ये, त्याला कांदा वगैरे आवडत नाही। हा आहे ना, हा अथर्व आणि तो आहे तो ओंकार। हॅलो। चला, आता मुलांना दाबेली घेऊन देते। हे बघा, त्या मावशी दाबेली बनवत आहे। इथे सगळं सारण त्यांचं बनवलेलं असतं। एका याच्यात कांदा घालूच नका, साधं प्लेन द्या। आता मुलांना दाबेली देते। हे सगळं तुम्हाला गंगेवरचं दृश्य मी दाखवलं। आता एक दाबेली बनवत आहेत, आता दाबेली खाते आणि घरी जाते। आणि यांना दाबेली हवी। बाहेर सुट्टी असली आणि बाहेर आलं की काहीतरी खायला लागतं, त्याच्याशिवाय घरी जायचं नाही। मस्त आता थोडी मुलांना मजा वाटते आणि आता मे महिना लागेल, सुट्ट्या लागतील, मग रोज बाहेर चल, घरात संध्याकाळी मुलांना कंटाळा येतो। आता हे बघा, हा ओंकार बसलेला आहे, दाबेली घ्यायची। इथे खास संध्याकाळी सुट्टीच्या दिवशी म्हणजे अगदी शनिवार रविवार जरी असेल तरी गंगेवरती सगळेजण फिरायला येतात। खूप मजा असते। रात्री फालुदा, आईस्क्रीम, कुल्फी, खूप छान छान काही काही असतं। भेळ असते, पाणीपुरी असते, रगडा, पॅटीस, दाबेली, खूप सगळं काही मिळतं। आणि बाहेर आला की मुलांना मोह काही आवरत नाही, म्हणून मग काहीतरी घे असं चालतं, त्यापेक्षा काहीतरी थोडंफार घेऊन दिलं ना की मग शांत बसतात। कशी आहे दाबेली? कशी आहे दाबेली? अजून घेतली ते देत आहे, आता पॅटीस घेतले। बर, ह्या गाडीवर सगळं असं तुम्हाला बघा, हा वरती जो पूल जातो ना, हा गाडगे महाराज पूल आहे। पाणी जर पुराचं आमच्या इथे आलं ना तर थेट त्या पुलाला लागतं आणि पुलावरती पण पाणी जातं।
पण आता इथे संध्याकाळी फिरायला येतात लोक, खास हौशीने येतात, खूप छान गार वाटतं. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.